कथित व्हिडिओ प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी अभय देतीये का? राजीनामा घेणार नसल्याचा पक्षाचा निर्णय होतोय. मुख्यमंत्र्याची ही सावध भूमिका नाशिक येथील अशोक खरात या भोंदू बाबाच्या प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना नुकतेच महिला आयोग अध्यक्ष पदावरून पाय उतारवावे लागले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा थेट पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. राज्यात एका बाजूला अशोक खरात यांचे गैरकृत्य आणि महिलांवरील अनुचित प्रकारांचे प्रकरण गाजत असतानाच आता दुसऱ्या बाजूला राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचेही काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याने राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सध्या मंत्री नरहरी झिरवाळ हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी असून हे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यांच्यावरही पक्षांतर्गत कठोर कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रकरणात नरहरी झिरवाळ यांना मोठा दिलासा दिलाय. केवळ आरोप झाले म्हणून प्रत्येक वेळी कोणाचा तरी राजीनामा घेणे योग्य ठरणार नाही अशी ठाम भूमिका पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली असून या कथित व्हिडिओ प्रकरणात झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना मात्र राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख प्रकरणात निकटवर्तीयाला अटक झाल्यानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता. तर दुसरीकडे न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही आपला राजीनामा द्यावा लागला होता. या संपूर्ण घडामोडीनंतर स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क साधून स्वतःची बाजू मांडली आहे. 3 ते 4 वेगवेगळे व्हिडिओ एकमेकांना जोडून आपल्याला जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने बदनाम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना रीतसर पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओची सखोल सत्यता पडताळली जाईल आणि त्यानंतरच मी स्वतः तसेच सुनेत्रा पवार योग्य ती कारवाई करू अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. झिरवाळ यांचे व्हिडिओ गंभीर असून त्यांची सहनिशा करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणावरही भाष्य केले आहे. केवळ फोटो किंवा व्हिडिओ समोर आले म्हणून त्यावरून थेट निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र या गैरप्रकारात कोणाचाही सहभाग आढळल्यास कारवाई निश्चित होईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिलाय. या प्रकरणात आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी घेऊन अनेक लोक पुढे येत असल्याने आगामी काळात अधिक कारवाई होऊ शकते. विशेषतः या प्रकरणातील दुर्दैवी पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर टाकून त्यांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्यावरही कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. सध्याच्या या काळात राजकीय नेत्यांचे व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी आरोपांची सत्यता न तपासता थेट राजीनामा घेण्याची पद्धत योग्य नाही. हे राष्ट्रवादीचे धोरण सध्या तरी योग्य वाटते. मात्र महिलांच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असल्याने या प्रकरणाची अतिशय जलद पारदर्शक चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येणे आणि दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई होणे तितकेच गरजेचे आहे. आपल्याला काय वाटते नक्की कळवा आणि नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल आपले काय मत आहे तेही नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाची. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.